नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। मित्रांनो, आपल्याला प्रधानमंत्री आवास घरकुल योजना माहित असेल, ज्या योजनेअंतर्गत आपल्याला अनुदानित स्वरूपात शासनाकडून घरकुलांचं वाटप केलं जातं। तर शहरी भागामध्ये राहणाऱ्या लाभार्थ्यांसाठी चालू घडेल एक अतिशय महत्त्वाचा जी.आर. शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या वर्षी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावरती घरकुलांचं वाटप केलं। 20 लाख घरकुले ही ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी शासनाकडून चालू वर्षामध्ये वाटप करण्यात आली। आता शहरी भागातील जे लाभार्थी असणार आहे यांच्यासाठी सुद्धा शासनाकडून मोठं पाऊल उचललेलं आहे। शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेची दारे आता उघडी करण्यात आलेली आहेत। मित्रांनो, जे लाभार्थी शहरी भागात राहत आहेत आणि ज्यांना घरकुलाची खरंच आवश्यकता आहे, अशा लाभार्थ्यांसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण असा जी.आर. असणार आहे। आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जी.आर. बद्दल सविस्तर माहिती देणार आहे। त्याचबरोबर कोणकोणते लाभार्थी याच्यामध्ये पात्र ठरणार आहेत, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलवरती जे लाभार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून पुढच्या ज्या काही योजनेसंदर्भात अपडेट येतात, माहिती येतात, याबद्दलची सविस्तर डिटेल तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सर्वात अगोदर पाहू शकता। तर मित्रांनो, चला तर जास्त वेळ न घेता मी सविस्तर अपडेट द्यायला सुरुवात करतो। शासनामार्फत जो आज जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, या जी.आर. ची सविस्तर डिटेल फोड करून व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्र शासनामार्फत जो जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो तुम्ही इथं डेस्कटॉपवरती पाहत आहात। या जी.आर.चा मित्रांनो या ठिकाणी दिनांक पाहायचा आहे 15 ऑक्टोबर 2024। आता मित्रांनो, चालू घडीला 5 मार्च 2025 तारीख आहे आणि या ठिकाणी दिनांक जी.आर.चा दिसत आहे 15 ऑक्टोबर 2024। तर मित्रांनो, हा जी.आर. जो आहे तो पाठीमागचाच आहे, फक्त परत याची अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनाकडून हा पुन्हा एकदा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। म्हणजेच संबंधित विभाग असतील, संबंधित अधिकारी असतील किंवा आपल्यासाठी आपल्या माहितीसाठी हा जी.आर. जो आहे तो शासनाकडून पुन्हा एकदा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर त्याची आता आपण या ठिकाणी सविस्तर माहिती घेऊया, म्हणजे तुम्हाला कळेल की प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये शहरी भागातील लोकांसाठी त्यांनी जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला काय काय करावं लागेल, तर त्याची सविस्तर डिटेल पुढे जाणून घेऊया। सुरुवातीला विषय पाहूया, सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची शहरी 2.0 राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत। तर मित्रांनो, या ठिकाणी शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी या घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी हा जी.आर. प्रसिद्ध आहे। खाली याचे प्रस्तावनेमध्ये आपण माहिती पाहू शकता। माननीय पंतप्रधान महोदयांच्या सर्वांसाठी घरे या संकल्पनेच्या अंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेची राज्यात अंमलबजावणी माहे डिसेंबर 2015 पासून करण्यात आलेली आहे। सदर योजनेची मुदत दिनांक 31/12/2024 रोजी संपुष्टात येत आहे। मात्र अजूनही देशात परवडणाऱ्या घरांची मागणी विचारात घेऊन केंद्र शासनाने दिनांक 1/9/2024 पासून प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 ची देशात अंमलबजावणी करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत, ज्या अंतर्गत 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, जवळजवळ 1 कोटी घरे जी आहेत ती शहरी भागांसाठी वाटप केली जाणार आहेत। अतिशय मोठा आकडा आहे। ज्या लाभार्थ्यांनी घरकुलासाठी फॉर्म भरला नसेल तर अशा लाभार्थ्यांनी आपला लवकरात लवकर या घरकुल योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे। ग्रामीण भागासाठी मित्रांनो 20 लाख घरकुले वाटण्यात आली होती, परंतु शहरी भागासाठी 1 कोटी घरकुलांची तरतूद शासनामार्फत या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 च्या मार्गदर्शक सूचनानुसार सदर योजना राज्यात राबवण्याचे प्रस्तावित होते। तर या पद्धतीने मित्रांनो, महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी, शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी ही योजना शासनामार्फत राबवण्यात येत आहे। आता मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहिला की हा जी.आर. जो आहे तो आपल्याला 15 ऑक्टोबर 2024 चा पाहायला मिळाला, परंतु त्याचा या ठिकाणी व्यवस्थित उल्लेख तुम्हाला पाहायला मिळेल। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 च्या मार्गदर्शक सूचनेनुसार सदर योजना दिनांक 1/9/2024 पासून 5 वर्षाकरिता राज्यात राबवण्यात येणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता 1/9/2024 पासून पुढील 5 वर्षाकरिता, म्हणजे मित्रांनो 1/9/2024 रोजी पासून ही योजना सुरू झाली आहे। तिथून पुढे 5 वर्ष म्हणजे सन 2028-29 पर्यंत मित्रांनो ही योजना अस्तित्वात राहणार आहे। 1 कोटी घरकुलांचे वाटप या 5 वर्षात शासनामार्फत केले जाणार आहे। आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हा जुना जी.आर. जो आहे
तो आपल्याला किती फायद्याचा ठरणार आहे याचं पुनरावलोकन व्हावं यासाठी शासनाकडून हा पुन्हा एकदा संकेतस्थळावरती GR उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, शहरी भागातील लाभार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा GR तुमच्यासाठी असणार आहे। आपल्याला याबद्दल अधिक माहिती जर जाणून घ्यायची असेल तर शासन निर्णयामध्ये मित्रांनो याची वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, pmyaurban.gov.in ही मित्रांनो गव्हर्नमेंट मार्फत वेबसाईट प्रसिद्ध केलेली आहे। इतर कोणत्याही वेबसाईटवरती क्लिक करू नका, शासनामार्फत ही जी वेबसाईट देण्यात आलेली आहे याच्यावरती जाऊन तुम्ही मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या पाहू शकता, वाचू शकता। अशाच काही मित्रांनो महत्त्वपूर्ण अशा अपडेट आहेत, महत्त्वपूर्ण माहिती आहेत, ती तुम्हाला हा GR डाउनलोड केल्यानंतर सविस्तर वाचता येईल। पुढच्या सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दलची मी सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती देईन, जेणेकरून घरकुल प्रकरणासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही। तुम्हाला जी गोष्ट या ठिकाणी समजली नाही तर त्याचा उल्लेख कमेंट बॉक्समध्ये करा, म्हणजे त्याच्यावरती पुढचा भविष्यात येणारा व्हिडिओ आपण सविस्तर बनवू आणि तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेता येईल। तर मित्रांनो, आजच्यासाठी मी येथेच थांबतो। अतिशय मोठा GR आहे, याच्यामध्ये या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। तुम्ही हा GR वाचायचा असेल तर PDF स्वरूपात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती सुद्धा मित्रांनो हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र.gov.in ही महाराष्ट्र शासनाची संकेतस्थळ वेबसाईट आहे। याच्यावरती आल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता की गृहनिर्माण विभागांतर्गत सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची शहरी 2.0 राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत पुढे मित्रांनो संकेतांक क्रमांक देण्यात आलेला आहे। दिनांक पाहू शकता 4/3/2025। तर आजचा GR जो या ठिकाणी मित्रांनो इथं पाहायला मिळत आहे। तर वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला त्याची मी लिंक उपलब्ध करून देईन। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा घर बसल्या सविस्तर माहिती पाहता येईल। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।